मी डॉक्टर कादरी. मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. नगरसेवक रफिक बाबू मिया हत्तुरे यांचं निधन झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14ची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. सदर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगरसेवक तौफिक बाबू मिया हत्तुरे यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवार घोषित झाल्यानंतर मिरवणूक काढू नये म्हणून सोलापूर शहरामधील 5/4/2018 ते 19/4/2018 मध्यरात्रीपर्यंत 5 पेक्षा अधिक लोकांनी मिरवणूक काढण्यास, सभा घेण्यास, एकत्र येण्यास जमावबंदीचा आदेश काढण्यात आला होता. सदर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं काढण्यात आलेल्या आदेशाचं उल्लंघन करून नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी 7/4/2018 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पंचगट्टा ते विजापूर वेस्टकडे जाणाऱ्या रोडवर मुल्लाबाबा टेकडी येथे सुमारे 100 ते 150 कार्यकर्त्यांसोबत मोटारसायकलवर एकत्र येऊन विजयी मिरवणूक काढली होती. सदर प्रकरणी बेकायदेशीर मिरवणूक काढण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दाखल केलं होतं. त्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोळकर यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज शेख यांनी नगरसेवक तौफिक हत्तुरे यांची बाजू मांडत असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा केवळ नगरसेवक यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलाय. नियमाचा भंग तर सर्वांनीच केला असेल तर आरोपी सर्वजण असतात. मात्र सदर घटनेत तसं झाल्याचं दिसून येत नाही. 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास बंदी असल्याचं आदेशात नमूद आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये 5 आरोपी देखील केलेले नाहीत. त्यामुळे मिरवणूक काढल्याचं सिद्ध होत नाही. आरोपी विरुद्ध सीसीटीव्ही फुटेज देखील अभिलेखावर दाखल नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या मिरवणुकीसाठी एकही स्वतंत्र साक्षीदार मिळवून न येणं व न तपासणं संशय निर्माण होत असल्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून कोणत्याही सबळ ठोस पुराव्या अभावी माजी नगरसेवक तौफिक बाबू मिया हत्तुरे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती कोळपकर यांनी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले आहेत. पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या विजयी मिरवणूक काढून बेकायदेशीरपणे जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणातून माजी नगरसेवक तौफिक बाबू मिया हत्तुरे यांचे निर्दोष मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती कोळेकर साहेब यांनी दिलेले आहेत. यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की सन 2018 साली काँग्रेसचे विद्यमान तत्कालीन नगरसेवक रफिक बाबू मिया हत्तुरे यांचे निधन झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 क ची पोटनिवडणूक जाहीर झालेली होती. सदर पोटनिवडणुकीमध्ये नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने तौफिक बाबू मिया हत्तुरे यांना काँग्रेस पक्षाने जे आहे निवडणुकीस उभा केले होते. सदर निवडणुकीची मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी होती. तत्पूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दिनांक 5/4/2018 रोजी मध्यरात्रीपासून ते 19/4/2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्रितरित्या येऊन मिरवणुका तसेच सभा घेण्यास व एकत्रित न येण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला होता. त्यानंतर दिनांक 7 एप्रिल 2018 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक तौफिक बाबू मिया हत्तुरे यांनी त्यांच्या 125 ते 150 लोकांचा जमाव सोबत घेऊन पंचकट्टा विजापूर वेस्टकडील मुल्लाबाबा टेकडी समोरील त्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांसोबत पायी तसेच मोटरसायकलवर मिरवणूक काढली होती आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भगत रामोसिंग शिवसिंगवाले यांनी नगरसेवक तौफिक बाबू मिया हत्तुरे यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादी अनुसार तौफिक बाबू मिया हत्तुरे यांच्या विरुद्ध भादवी कलम तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दाखल करण्यात आले होते. सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती कोळेकर साहेब यांच्या समक्ष झाली. सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले होते. सदर खटल्यामध्ये नगरसेवक तौफिक बाबू मिया हत्तुरे यांच्या वतीने अंतिम युक्तिवाद करत असताना व त्यांच्या वतीने बाजू मांडत असताना या ठिकाणी पोलिसांनी नगरसेवक हत्तुरे यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच या पोलिसांच्या केसमध्ये त्यांनी नगरसेवक तौफिक हत्तुरे यांच्यासोबत
100 ते 125 लोक होते आणि ते मोटरसायकलवर होते, तसेच पायी देखील होते असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ह्या प्रस्तुत केसमध्ये नगरसेवक तौफिक हत्तुरे यांच्या व्यतिरिक्त इतर एकाही आरोपीचे नाव चार्जशीटमध्ये नमूद नाही आहे. किमान 5 लोक आवश्यक असताना सुद्धा 5 लोकांच्या विरुद्ध देखील दोषारोपपत्र दाखल झालेले नाही आहे. 100 ते 125 लोक असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, कोणत्याही प्रकारचे व्हिडिओग्राफी, CCTV फुटेज या ठिकाणी सरकार पक्षाच्या वतीने मेहरबान न्यायालयासमक्ष सादर केलेले नाहीत. केवळ नगरसेवक तौफिक हत्तुरे एकमेव आरोपी या खटल्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध जमावबंदीचा आदेशच लागू होत नाही आहे. तसेच या प्रकरणामध्ये मिरवणूक काढल्याच्या ज्या काही 2 व्हीलर होत्या, ज्या वाहनं होती, याबद्दल कुठलीही जप्ती पोलिसांनी केलेली नाही. त्यामुळे मिरवणुकीमध्ये वाहनं वापरली याचा देखील प्रथमदर्शनी पुरावा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं तर महानगरपालिकेपासून ते पंचकट्टा किंवा मुल्लाबाबा टेकडी या ठिकाणी 100 ते 125 लोकांनी मिरवणूक काढली असं जर पोलिसांचा आरोप असेल आणि त्यामध्ये एकही स्वतंत्र साक्षीदार यामध्ये पोलिसांनी तपासलेला नाही. जे काही साक्षीदार आहेत, जे फिर्यादी आहेत किंवा जे साक्षीदार म्हणून ज्यांची नावं दोषारोपपत्रामध्ये नमूद आहेत ते सर्व पोलीसच आहेत. त्यामुळे एकही स्वतंत्र साक्षीदार, इंडिपेंडेंट साक्षीदार, बाजारपेठेतला एक व्यक्ती देखील त्यांना या प्रस्तुत केसमध्ये साक्षीदार म्हणून न मिळाला असं शक्यच होऊ शकत नाही. त्यामुळे एकंदरीत ह्या प्रस्तुत केसमध्ये नगरसेवक तौफिक हत्तुरे हे निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करून विरोधास बळी पडून पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला असल्यामुळे नगरसेवक तौफिक हत्तुरे यांच्या विरुद्ध पुरावा साबित झालेला नाही आणि सबळ पुराव्याअभावी त्यांना निर्दोष मुक्त करण्याचा युक्तिवाद आम्ही मेहरबान कोर्टासमक्ष केलेला होता. त्यामुळे आमचा झालेला युक्तिवाद तसेच मेहरबान कोर्टासमोर आलेला पुरावा पाहता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा मेहरबान कोर्टामध्ये सरकार पक्षाने सिद्ध न केल्यामुळे, सरकार पक्षाने असफल झाल्यामुळे सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती कोडेकर साहेब, म्युनिसिपल कोर्ट यांनी नगरसेवक तौफिक बाबू मियाँ हत्तुरे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.